हॅलो फ्रेंड्स, मी प्रथमेश सर. आपण आहात व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर. आणि व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आपण एक नवीन शो चालू केलेला आहे, ज्यामध्ये आहे स्टोरी टाईम. ओके, तर स्टोरी टाईममध्ये मी दररोज तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो. आणि आज मी जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे अतिशहाणा. ओके, तर अतिशहाणा नावाप्रमाणेच या गोष्टीतलं जे पात्र आहे, ज्याचं नाव आहे रणजित, तो पण कसा आहे तर त्या सारखाच आहे असं म्हणता येईल. का असं म्हणता येईल तर गोष्ट ऐकूया आपण. तर गोष्टीमधला जो रणजित आहे तो खूप शिकून शहरामध्ये जातो, खूप शिकतो आणि खूप शिकून गावाकडे येतो. गावाकडे आल्यानंतर गावातील आतापर्यंत जेवढे कोणी शिकलेले असतात त्यापेक्षा तो जास्त शिकलेला असतो, त्यामुळे त्याला थोडा गर्व असतो आपल्या शिक्षणाचा. आणि त्याला वाटतं की गावातील जी गावढळ लोक आहेत ती लोक कशी वाटतात त्याला, तर त्याच्यापेक्षा कमी शिकलेली आहेत, त्यांना त्याच्या इतकं काहीच येत नाही असं वाटतं, त्याला सगळ्यात जास्त नॉलेज आहे असं वाटतं. त्यामुळे तो गावातील सगळ्या गोष्टींमध्ये चुका शोधून काढतो. या माणसाने असं का केलं, त्याने तसं का केलं, किंवा या वस्तूमध्ये असं का आहे, त्या वस्तूत तसं का आहे. एवढंच नाही, एवढ्यातच भागत नाही, तर हा जो रणजित आहे ना, तो देवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये सुद्धा चुका काढतो. काय चुका काढतो तर हा एकदा गावातील मळ्यामध्ये, म्हणजेच असं ठिकाण जिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, तिथे तो एकदा जेव्हा पोहोचतो तेव्हा त्याला पहिलं तर एका आंब्याचं झाड दिसतं. ओके, तर त्या आंब्याच्या झाडाजवळ गेल्यानंतर तो विचार करतो, केवढा मोठा झाड आणि त्याच्यावर एवढी छोटी फुलं. बरोबर, एवढा मोठा झाड आणि त्याच्यावर एवढी छोटी फळं. बरोबर, आणि असं देवाने का केलं असं त्याला प्रश्न पडतो. मोठ्या झाडावर मोठी फळं यायला पाहिजेत, छोट्या झाडावर छोटी यायला पाहिजेत, असं त्याचं म्हणणं आहे. देवाने ही चूक केली असं त्याचं म्हणणं आहे. कोणाचं? रणजितचं. असं एवढ्यात भागत नाही, तर तो रणजित पुढे जेव्हा जातो तेव्हा त्याला एक छोटीशी वेळ दिसते. वेळ म्हणजे छोटस एक झाड असतो, एक वेळ असते नॉर्मल. तर त्या वेळीला काय आलं होतं तर एक मोठा भोपळा लागला होता. तुम्हाला माहित आहे भोपळ्याचं फळ जे आहे ते वेळीवर येतं, आणि तो भोपळ्याचं फळ वेळीवर आलं होतं. त्याला पाहून तर तो आणखी रागावला. त्याला वाटलं की देवाने हे नक्कीच चुकीचं केलंय. एवढी छोटी वेळ, एवढी नाजूक वेळ, जिला स्वतःचा जीव सांभाळत नाही, त्या वेळीवर एवढं मोठं फळ, म्हणजे देवाने खरंच खूप चुकीचं केलंय. एवढं म्हणत तो असं विचार करत काय करतो तर परत त्या आपल्या आधीच्या आंब्याच्या झाडापर्यंत येतो आणि नंतर तिथे येऊन थांबतो. तिथे आंब्याच्या झाडाखाली खूप सावली असते, त्यामुळे तिथे तो बसतो, निवांत बसतो आणि आपल्या बॅगेतलं एक वही, पुस्तक, पेपर, पेन, काय साहित्य होतं त्या बॅगेतलं ते काढतो. त्यातलं एक पेपर काढतो, त्या पेपर आणि एक पेन घेतो आणि त्या पेपरवर लिहायला सुरुवात करतो. काय लिहायचं आहे रणजितला तर रणजितला लिहायचं आहे पत्र. कोणाला पत्र लिहायचं आहे? देवाला, साक्षात ब्रह्मदेवाला पत्र लिहायला तयार होतो रणजित. काय लिहायचं असतं की देवाने जी चूक केलेली आहे, कोणती चूक केलेली आहे तर छोट्या झाडावर छोटी फळं यायला पाहिजेत, मोठ्या झाडावर मोठी फळं यायला पाहिजेत. ते देवाची चूक त्याला पटवून द्यायची असते, म्हणून तो पत्र लिहिण्यासाठी आरामात बसतो. अच्छा, एवढा बसलेलाच होता तो, पत्र लिहायला सुरुवातच करत होता, तेवढ्यात काय होतं माहितीये का, त्या आंब्याच्या झाडावरून एक कैरी खाली पडते आणि नेमकं ती रणजितच्या डोक्यात आपटते. रणजितच्या डोक्यात पडल्या पडल्या त्या कैरीचे दोन भाग होतात. ओके, आता कैरीचं दोन भाग झाल्यानंतर रणजित ओरडतो, आई गो असं ओरडतो. आणि त्याला किती लागतं तो म्हणतो किती दुखतंय. आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की अरे वा, देवाने जर एवढ्या मोठ्या झाडावर आंब्यासारख्या जर भोपळा ठेवला असतं तर, बरोबर, भोपळा ठेवला असतं तर मग माझं खरं नव्हतं. मग त्याला देवाने जे काही बनवलेलं आहे सृष्टी ती पटते. आणि मग नंतर तो असं विचार करतो जे काही देवाने बनवलंय ते योग्यच आहे, आणि आपलं सर्व जे साहित्य आहे ते आपल्या पिशवीत किंवा बॅगेत सर्व टाकून देतो आणि निवांत आपल्या कामाला निघून जातो. तर इथे आपली गोष्ट संपते आहे. तुम्हाला गोष्ट कशी वाटली नक्की कळवा, कमेंट करा. आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्ट ऐकायच्या असतील तेही मला सांगा. आणि या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण मी दररोज या चॅनलवर नवीन नवीन एक गोष्ट सांगणार आहे. थँक्यू.